कोस वेचायचा आज आपला दुसरा दिवस आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघू शकता कोस आपला किती झाला आणि कसा क्वालिटीमध्ये. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतो रेशीम उद्योग. कालचा जेवढा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला तेवढा कोस आपण वेचलेला आहे आणि कोस तुम्ही बघू शकता किती क्वांटिटी आणि किती भारी साईज झालेली आहे. तर आज आपला परत वेचायचा आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही कसं वेचतो. तर आपण त्याला 3 डिवाइडमध्ये वेचतोय. एक सगळ्यात मोठा, एक मीडियम आणि एक सगळ्यात छोटा. म्हणजे त्याला मीडियमला सगळ्यात जास्त मार्केटला भाव लागत असतो. प्रॉपर बघितलं एकदा सगळ्या चंद्रिकावर तर कोस सगळा वाढलेला आहे का नाही म्हणून. आणि बघता बघता सगळा जेवढा कोस मी जागा सांगितला कशा प्रकारे वेचला तो पूर्णपणे वेचून घेतला. तुम्ही बघू शकता किती A1 क्वालिटीचा बाज पूर्णपणे भरलेली आहे. बाजेवर जागा नव्हती त्यामुळे जेवढा कोस होता 2-4 गोण्या भरून ठेवल्या आणि आणखी पण भरपूर चंद्रिका वेचायच्या बाकी होत्या आपल्या. भरायचा विषय गोण्याचा होता त्याच्यामुळे गोण्या आणायला बाहेर गेलो होतो. गोण्या घेऊन लगेच आलो. आता याचं उद्या मी मार्केटचा व्हिडिओ म्हणजे मार्केटला जाणार आहे उद्या, तर त्याच्यामध्ये सांगाल तुम्हाला किती भाव लागला किती नाही म्हणून, कसा माल आहे आपला, किती केजी भरला आणि पर केजीला किती भाव लागला म्हणून. त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या चंद्रिका बाहेर आणून टाकल्या. मागच्या वेळेस सारखा आपली गाडी घरी नव्हती त्याच्यामुळे मित्राचं पिकअप घेतला आणि डायरेक्ट शेतामध्ये आलो. माल घरी न्यायचा होता आपल्याला सगळा, कारण की गोण्या लय मोठ्या होत्या ना. रिवर्स घेताना सरकारने सांगितलं, थोडं इन्स्ट्रक्शन दिलं. मी येऊस तर सगळ्या गोण्या भरून ठेवल्या होत्या. त्या सगळ्या गोण्या सगळ्या गाडीत लोड केल्या आणि घरी आणून टाकल्या. आता घरी आणून टाकल्यानंतर खाली चटेट टाकल्या. चटेच्या साईडनं सगळ्या मुंग्याचा खडू मारला. तरीही त्याला मुंग्या झाल्या त्याच्यामुळे परत बाजेवर टाकला आणि बाजेच्या चारही पायाला पाण्यात वाट्या ठेवल्या आणि वाट्यात पाणी ठेवलं आणि पूर्णपणे साईडनं खडू मारला. थोडं समजून घ्या तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करून घ्या. उद्या मार्केटला जाणार आहे. मार्केटचं तुम्हाला अपडेट सांगतो काय विषय काय नाही. तर